मुंबई में गढ़चिंचले साधु हत्याकांड को लेकर भाजपा नेता काशीनाथ चौधरी ने अपना पक्ष रखा। उन्होंने स्पष्ट किया कि वह केवल पुलिस की विनती और मानवता के दृष्टिकोण से साधुओं को बचाने के लिए वहां गए थे। काशीनाथ चौधरी ने कहा कि उनका उद्देश्य राजनीतिक भूमिका निभाना नहीं था और उनके परिवार को इस मामले में मानसिक परेशानियों का सामना करना पड़ रहा है। उनके अनुसार उनके बेटे को हॉस्टल में बुलाकर यह कहकर परेशान किया गया कि तुम्हारे पिता अपराधी है, जिससे परिवार को अत्यधिक तनाव हुआ है। 2 दिवसापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। त्यानंतर 5 वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने करून काढलं। माझं म्हणणं या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटनेच्या ठिकाणी त्यावेळेस 2025ला माफ करा 2020ला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो। परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो। या घटनेशी माझे या घटनेमध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे, पूर्ण चौकशी झालेली आहे, चार्जशीट सबमिट झालेली आहे। कुठल्याही FIR मध्ये कुठल्याही चार्जशीटमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही। एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरोप होत आहे आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे। माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे। माझी 2 मुलं आहेत, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे। माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे असं सांगितलं जातं। त्याच्याशी कोणी मित्र बोलायला तयार नाही। त्याचा आज पेपर आहे तर पेपरला जाऊ शकत नाही। शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातले आहोत, सर्वसामान्य कुटुंबातले आहोत। मी अत्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे। एखाद्या सामान्याची कुठलीही राजकीय परिस्थिती नाही। मी माझ्या कुटुंबातला पहिला एक असा आहे की जो राजकारणामध्ये आहे। बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरने साधी ग्रामपंचायतची निवडणुकी लढलेली नाही। एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहेत। माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यथित आहे। माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका। कुठल्याही एजन्सी समोर, चौकशी समिती समोर, कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे, परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका। त्या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका, एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय।